जय भवानी जय शिवराय. काल रात्री आपण अहिल्यानगर येथे मुक्कामी होतो. पाहू शकता या ऑफिसमध्ये माल मादाडी श्रमिक विकास संस्था इथे आपण रात्री मुक्कामी होतो. ही आपली सायकल, रात्री कपडे धुवून टाकले होते आणि आता बॅगी गिगी आवरल्या तर आपण निघणार आहोत. तर हे काका होते रात्री, सर रात्री होते आपल्या इथे, या ऑफिसलाच राहतात रात्री ते. तर रात्री मला काही प्रॉब्लेम नव्हता. रात्री हे पाहू शकता हे ऑफिस आहे अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत अहिल्यानगर. चला तर हे असं तर इथे रात्री खूप चांगले लोक होते इथले, खूप मनमिळावू आणि खूप चांगली सोय केली त्यांनी माझी. जेवण राहणं हे, आणि या साईडला संडास बाथरूम होऊ शकता. चला, सर्वच लोक आज काल आपल्याला खूप चांगले मिळाले, मनमिळावू. चला, तर असा होता मुक्काम आणि आता आपण समोरच्या मुक्कामासाठी मार्गस्थ होऊ. मित्रांनो, आता आपण अहिल्यानगरमधून निघलो सकाळी आणि पाहू शकता जेव्हा आपण निघलो तर सरांनी, अर्जुनराव शिंदे सर यांनी माझं भगवान सांगळे सर, बोरा सर, हे पाहू शकता अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत अहिल्यानगर तर्फे यांनी सर्वांनी त्यांच्या सर्व मंडळांतर्फे आता सकाळचा टाईम असल्यामुळे ते काही येऊ शकले नाही, पण त्यांच्या सगळ्या पदाधिकारी, सर्व कार्यकर्त्यांकडून सगळ्यांच्यातर्फे त्यांनी माझा आदर केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महान विचारांच्या वारीचा प्रवासाला मी निघालो. त्या वारीसाठी त्यांनी खूप खूप शुभेच्छा पण दिल्या. पुन्हा एकदा त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. काही वारीसाठी बोलतो. आज बुलढाणा ते अहिल्यानगरमध्ये एक त्यांनी शिवनेरी गडाचा एक ध्यास घेतला होता आणि ते आज नगरमध्ये त्यांनी प्रस्थान झालं. आणि त्यानंतर ते आपले इथून आम्हाला तेवढी सोयी करता जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले पाटील व मार्केट कमिटीचे सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, हनुमानवीर ट्रस्टच्या वतीने आम्हाला तेवढं सहकार्य करता आलं, तेवढं आम्ही सहकार्य केलं. मी अनेक वर्षापासून असे हे दिंडी असो किंवा पायी कोणी जात असन त्या मंदिरात रात्रीचे राहण्याची किंवा सोयी करीत असतो. आणि इथून आज यांचं इथून अहिल्यानगरच्या हनुमान पावन इथून त्यांचं प्रस्थान होणार आहे. तर भाविक कोणी असेल तर त्यांच्याबरोबर शिवनेरी गडावर निश्चितच राजांचं दर्शन करण्यास आपण जावा. आणि हे चांगलं यांनी असंच पुढं वाट चालावं, यांचे भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटी जावं, यांच्या हातून असंच एक धर्माचं रक्षण करावं किंवा धर्माची वाट चालावी, हेच मी हनुमानवीर पांढरींची एवढीच प्रार्थना करतो. यांचं चांगलं असंच पुढं आयुष्य निरोग्य भरभराटीचं जावं, हेच मी हनुमानचरणी प्रार्थना करतो. इथंच थांबतो. रामकृष्ण आणि जय शिवाजी, जय भवानी जय शिवराय. चला, तर त्यांनी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपल्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहे. खूप खूप धन्यवाद शिंदे सर, तुमचं पुन्हा मनापासून धन्यवाद. चला, खरं तर आपल्या या शिवाजी महाराजांच्या महान विचारांना या सर्व शुभेच्छा आहेत. चला, आता आपण समोरचा प्रवास करूया. चला, धन्यवाद. तर मित्रांनो, जे कोणी वारकरी असेल, आळंदीला जात असतील किंवा या मार्गाने जे कोणी वारकरी किंवा माझ्यासारखे सायकलिस्ट शिवाजी महाराजांच्या गडावर चालले असतील, पायदळी चालले असतील, जसेही चालले असतील, आणि तुम्हाला राहायची वगैरे सोय असतील, तर शिंदे सरांनी आवाहन केलेलं आहे. शिंदे सरांनी बिलकुल या पावन हनुमान मंदिराचे दरवाजे त्यांच्यासाठी नेहमी खुले आहेत असं त्यांनी आपल्याला म्हणजे सांगितलं, आश्वासन दिलेलं आहे. आणि खरंच खूप भारी वाटलं. मीच नाही, महाराष्ट्रातून, भारतातून कोणीही येऊ, सर्वांसाठी त्यांनी सेवा केलेली आहे आणि ते तत्पर आहेत सेवा करण्यासाठी. तर तुम्ही जर आले तर येऊ शकता. ह्या मंदिराचा पत्ता, मी मेन रोडवर गेलो
की तिथून तुम्हाला सांगेल इकडे कसं यायचं ते. चला तर मित्रांनो, आज सकाळपासून आपण अहिल्यानगरवरून निघलो. आज जास्त अंतर कवर नाही राहिलं, कारण की तुम्ही पाहू शकता इथून तिथून दर अर्ध्या किलोमीटरला चढ लागतो आहे. म्हणजे आज सायकल चालवण्यापेक्षा लोटणीच जास्त. आणि पाहू शकता आपल्याला वाटतं ते भाऊ भेटले, त्यांची ही गाडी हे पाहू शकता. ते रायडर बाईक घेऊन चालले, शिवनेरीलाच चालले ते पण. तर भाऊ काय काय बोलसाल माझ्या वारीबद्दल? नमस्कार. प्रथम तर तुमच्या वारीला शुभेच्छा. अशी वारी प्रत्येकाच्या हातून घडो ही खूप खूप इच्छा. मी परियोजनात वरून आलेलो आहे. गणेश कुरे नाव आहे माझं. आमची उद्या मॅरेथॉन असल्यामुळे आम्ही पण शिवनेरीला चाललो आहे, शिवनेरी मॅरेथॉनसाठी. आणि तुम्हाला वारीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद भाऊ, तुमचे पण खूप खूप आभार शुभेच्छा दिल्याबद्दल. आणि भाऊनी मला विचारलं जेवण झालं का, किंवा काही आणून देऊ का तुम्हाला इथून जवळपासून, कारण त्यांना खूप थकलेलं दिसलं. आणि खरंच मित्रांनो, आज मी घरून निघल्यापासून आजपर्यंत एवढा कधी थकलो नाही. आज एवढा थकलो कारण की अर्ध्याच्या वर सायकल मी लोटतच आणलेली. एवढा चढ आहे ना, हे पाहू शकता. सगळे डोंगराळ भाग आहे हा. आणि ते या भागामध्ये गावं पण एवढे छोटे छोटे आहेत. 10 ते 15 घरांचं एक गाव, असं छोटे छोटे गावं लागले. खूप डोंगराळ भाग आहे, खूप पूर्ण डोंगर आहे. आणि त्याच्यात हे भाऊ भेटले. चला ते पाहू शकता ते. चला तर मित्रांनो, आज आपला रात्रीचा मुक्काम बेल्ले या गावी आहे, हे पाहू शकता. चला तर आज संपूर्ण दिवसाचा प्रवास असा होता. थोड्या वेळात आता मी जेवण करणार आहे. चला, धन्यवाद. तर मित्रांनो, असा आहे आपला डबा. आजच्या जेवणाची सोय.